नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला असतानाच राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बैठक पार पडलेली आहे। तर या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे मंत्री हे उपस्थित होते। तर या बैठकीत पीक विमा, कर्जमाफी, पीक कर्ज आणि शेतीसाठी मदत अशा अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी यावर महत्त्वाची अशी चर्चा झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की सरकारने नेमकी कोणती चर्चा केली, शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आणि पुढील काळात कोणते निर्णय शेतकऱ्यांसाठी लागू होऊ शकतात। तर मित्रांनो, व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा। तर शेतकऱ्यांना राज्यात खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सक्रिय झाल्याचं दिसत आहे। या बैठकीत विशेषतः पीक विमा योजनेबाबत चर्चा करण्यात आली। अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की विमा भरून सुद्धा नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही, त्यामुळे विमा प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे। तसेच नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी नवीन नियोजन करण्याचीही चर्चा झाली। आता यासोबतच पीक कर्ज वितरण वेळेत व्हावे यासाठी बँकांना देखील सूचना देण्याबाबत चर्चा झाली, कारण खरीप हंगामात वेळेवर बियाणे, खते आणि औषधे मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। सरकारकडून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळावे आणि थकीत कर्जामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा यावरही भर देण्यात आला। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे कर्जमाफीच्या मुद्द्यावर। यामध्ये अनेक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहेत। मागील काही वर्षांमध्ये नैसर्गिक संकटामुळे उत्पादन घटले आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचा भार वाढला। आता या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही प्रमाणात दिलासा देणारे निर्णय घेतले जाऊ शकतात अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे। अद्याप अधिकृत मोठी घोषणा करण्यात आलेली नसली तरी थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मदत, व्याज सवलत किंवा टप्प्याटप्प्याने कर्जमाफी यासारखे पर्याय चर्चेत असल्याचं सांगितलं जाते। याशिवाय पात्र शेतकऱ्यांची यादी, ऑनलाईन प्रक्रिया आणि बँक समन्वय याबाबतही सरकार तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता यामध्ये राज्य सरकारकडून असा संदेश देण्यात येत आहे की शेतकऱ्यांना अडचणीत सोडले जाणार नाही। खरीप हंगाम सुरळीत पार पडावा आणि शेतकऱ्यांचे नुकसान कमी व्हावे यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात। तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांची देखील सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत। यामध्ये विशेषतः संपूर्ण कर्जमाफी होणं, वेळेत पीक विमा भेटणं, खत आणि बियाण्यांचा पुरवठा होणं, विजेचा प्रश्न आणि शेतीमालाला योग्य भाव। तर शेतकरी मित्रांनो, या मुद्द्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, यामध्ये कोणते निर्णय शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर घेतले जाऊ शकतात? कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा आणि हो, अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।